श्री क्षेत्र नेवास. मोहिनी उजव्या हाताला पवित्र प्रवरा वाहत होती. भगवान विष्णूंनी समुद्रमंथनाच्या वेळी देवांना अमृत वाटलं ते याच पवित्र नेवास तीर्थक्षेत्री, प्रवरा गोदावरीचा संगमी जवळच. अशा या पवित्र तीर्थक्षेत्री आल्यानंतर आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवायची असं निवृत्तीनाथांनी ठरवलं. शिवमंदिरामागच्या आमराईत बसून वाहत्या प्रवरेकडे पाहत निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला म्हणाले, ज्ञानदेवा, सर्वसामान्य जीव ऐहिक दुःखानं व्याप्त आहे. त्याच्यावर शुद्ध ज्ञानाचा वर्षाव करायला हे स्थान अतिशय सुयोग्य आहे. विष्णूनं इथं देवांना अमृत वाटलं, तू ज्ञानामृत वाट. श्रीकृष्ण अवतारात परमात्म्यानं गीता सांगितली, त्या श्रेष्ठ ग्रंथावर तू प्राकृतात भाषांतर केलंस तर गीतेमधील कर्मयोगाच्या विवरणामुळे या जनतेची निश्चितपणे आत्मजागृती होईल. मोक्षासाठी रूढीनं दिलेलं कर्मकांड आचरणात आणणं सर्वसामान्य माणसाला कठीण झालंय. तू सगुण भक्तीचा एक अलौकिक शेला तुझ्या भावपूर्ण शब्दामधून विणायला सुरुवात कर. हरिनामाचा एक एक धागा गुंफून हा अलौकिक शेला दुःखितांच्या शरीरावर पांघर. वर्णाश्रमात जन्मलेल्या माणसाला ईश दर्शनाची भ्रांत पडली आहे. अहंकारानं माणूस धर्म क्षणोक्षणी पदतळी तुडवला जातोय. प्रत्येकानं मुखी ईशनाम घ्यावं म्हणून तू सगुण परमेश्वराची महती जनता जनार्दनाला सांग. प्राजक्ताच्या फुलांच्या देठामध्ये जसा सुगंध सामावलेला असतो तसा सुगंध तुझ्या शब्दांना येऊ दे. तुझी शब्दवेल त्या सुगंधात चिंब भिजून जाऊ दे. आज माणूस अर्जुनाप्रमाणेच भ्रांतचित्त आहे. सगळे सोयऱ्यांच्या मेळात गुंतून तो पूर्ण सुख हरवून बसलाय. त्याच्या पुढे तू आत्मरूप कैवल्याची महती सांग. सद्गुरू गहिनीनाथांचा हा आत्मज्ञानाचा मार्ग तू पुढे चालवावास असं मला वाटतं. हरिमहतीची रसाळ कथा गाऊन पौरजनांना तू वैष्णव रूप दे. या वैष्णवांच्या हाती जर आत्मज्ञानरूप ठेवला तर घरोघरी सगुण भक्तीच्या वेलीवर आत्मज्ञानाची मधुर फळं लागतील. ज्ञानदेवा, हे सत्कार्य आता तुझ्याच हातून आणि याच पवित्र तीर्थक्षेत्रात होणार आहे याची मला फार पूर्वीपासून अंतप्रेरणा होतीये. पैठणला एका संध्याकाळी तू आळंदीच्या इंद्रायणीची आठवण काढलीस. त्यावेळी मी काय म्हणालो आठवत आहे तुला? आठवत आहे गुरुमाऊली? सारं काही आठवत आहे. आपण म्हणाला होता, आणखी एक सरिता आपली वाट पाहतीये, प्रवरा. गुरुमाऊली, आपल्या आशीर्वादानं या प्रवरेची तृष्णाही मी आनंदानं शांत करीन. गीतेवर प्राकृतात भाष्य केलं तर जनमानसाला निश्चितपणे आत्मस्वरूपाची जाणीव होईल. या शिवमंदिरात आपण हा वाग्यज्ञ करूया. सच्चिदानंद हे भाष्य शब्दबद्ध करून ठेवतील. आता गुरुमाऊली फक्त आपला आशीर्वाद हवा. ज्ञानदेवा, पूर्वी सद्धर्म संरक्षणासाठी परमेश्वराला अनेक अवतार घ्यावे लागले. या कलियुगात देवाचं कार्य तू केलंस तर परमेश्वरी आनंदित होईल. तुझ्या शब्दात नित्य वास्तव्य करून राहील. आपल्या आशीर्वादे असं घडलं तर ते माझं परमभाग्यच नाही का? ज्ञानदेवा, सत्कर्माला मुहूर्त नको. उद्यापासूनच या शिवमंदिरात तू तुझ्या वाग्यज्ञाला आरंभ कर. आज्ञा गुरुदेव, आज्ञा. संध्याकाळचा प्रसन्न वारा आला आणि या अलौकिक वाग्यज्ञाचा अवतरण द्यायला चारी दिशांना धावला. नेवाशाचं प्राचीन शिवमंदिर पौरजनांनी फुलून गेलं होतं. निवृत्तीनाथ आसन मांडी घालून बसले होते. त्यांच्या शेजारी सोपाना मुक्ताई कानात प्राणावून उत्सुकतेनं बसले होते. रावळाच्या प्रांगणात तो वेदज्ञ महिषही उत्सुकतेनं उभा होता. देवळात येणारी माणसं त्याला वंदन करून सभामंडपात दाटीवाटीनं शिरत होती. या हेमाडपंथी देवालयाच्या एका प्रशस्त दगडी खांबाशी ज्ञानेश्वर समोर भगवद्गीतेची प्रत ठेवून विनम्रपणे बसले होते. सारं राऊळ आस्तिकाने फुलून गेलं होतं. जो तो या प्रतिभावंत बालयोगाच्या मुखातून बाहेर पडणारं शब्दब्रह्म आपल्या अंतरामध्ये साठवून ठेवण्यासाठी हृदयाची सारी कवाडं उघडून उत्सुकतेनं बसला होता. समोर भुर्जपत्रांची चळत आणि मोरपिसांची लेखणी ठेवून सच्चिदानंद सिद्ध झाले होते. ज्ञानेश्वरांनी क्षणभर आपले नेत्र मिटून घेतले आणि आत्मस्वरूपाची अनन्यभावे प्रार्थना केली. आत्मस्वरूपानं प्रतिभेला कानमंत्र दिला. गुरुचरणाला अभिवादन करून प्रतिभेनं शब्दकळेचा हात हाती घेतला. शब्दकळा प्रतिभावंत झाली आणि ज्ञानेश्वरांच्या मुखातून बुद्धिदात्या गजाननाचं स्तवन करायला लागली. हे निर्गुण ब्रह्मा, आत्मस्वरूपा, तू सर्वांचा आदी असून साऱ्या वेदांनीही तुझंच प्रतिपादन केलंय. तू स्वयंप्रकाशी आहेस. सकळ जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो गणपती तो तूच आहेस. बुद्धिदात्या गजाननाची स्तुती करून ज्ञानेश्वरांनी देवी सरस्वतीचं स्मरण केलं.
आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिळेमिया. नूतन शब्दरचनेचा अभिनव विलास करणारी, आपल्या चतुर आणि गूढ अभिप्रायानं सगळ्या विश्वाला मोहिनी घालणारी जी आदिमाया सरस्वती, तिला मी वंदन करतो. मज हृदयी हा सद्गुरु जेणे तारलो हा संसार पुरू म्हणोनी विशेषे हा अत्यादरू विवेकावरी. गुरुस्तुतीचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना आपल्या प्रतिभेनं मंत्रमुग्ध केलं. लोकव्यवहारातले दृष्टांत देऊन गुरुस्तुतीचा महिमा सर्वसामान्यांच्या पुढे साकार केला. ज्ञानेश्वर सांगत होते, सच्चिदानंद मुग्धपणे ही शब्दमौक्तिक भुर्जपत्रावर साकारत होता. ज्याप्रमाणे पायाळूच्या डोळ्यात अंजन घातलं असता त्याच्या दिव्य दृष्टीमुळं भूमिगत धनी दृष्टोत्पत्तीस येतं. चिंतामणी हाती सापडला असता साऱ्या मनोकामना सिद्धीस जातात. त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांच्या कृपेनं माझे सारे मनोरथ सिद्धीस गेले. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातलं तर त्याच्या साऱ्या फांद्या टवटवीत होतात. सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य एकाच समुद्र स्नानानं लाभतं. किंवा अमृतरस सेवन केला असता साऱ्या रसांची गोडी अनुभवता येते. त्याप्रमाणे सद्गुरूला शरण गेलं तर त्यांच्या कृपेनं आत्मज्ञान सिद्धी होऊन त्याबरोबरच साधकाच्या अंतःकरणातल्या साऱ्या आकांक्षा परिपूर्ण होतात. पौरजन भारावून ही गुरुमहती श्रवण करत होते. समोरच्या गीतेच्या पोथीला वंदन करून ज्ञानेश्वर म्हणाले, नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी निरविले निरवधी नवनीत हे. क्षीरसागर मंथनातून ज्याप्रमाणे नवनीत तयार झालं त्याप्रमाणे श्रीमत व्यास महर्षींनी वेद वेदांतांचं मंथन करून हे गीतारूपी नवनीत तयार केलेलं आहे. आकाशाला कवटाळण्यासाठी आकाशाहूनही थोरपण हवं. मी मात्र माझ्या 2 बाहूंनीच हे कार्य करायला उद्युक्त झालोय. ते केवळ सद्गुरूंचा आशीर्वाद आहे म्हणून. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना मध्येच थांबवलं. ज्ञानदेवा, अरे पौरजन उत्सुक झाले आहेत. आता प्रत्यक्ष ग्रंथावर निरूपण करायला सुरुवात करावी. आज्ञा गुरुमावली, आज्ञा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतु म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्री. ओवी ओवी मधून ग्रंथरचना पुढे पुढे धावू लागली. एखाद्या तेजस्वी प्रपाताप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या मुखातून ओवी मागून ओवी सतत स्रवू लागली. इंद्रधनुष्याच्या तुषाराप्रमाणे जीवनाचे विविध रंग सर्वत्र उधळले गेले. मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदना ते करीतू असे. अर्जुन शोकानं रुदन करत होता. तू कोण आहेस आणि काय करतोयस याचा प्रथम विचार कर, असा परमेश्वरानं त्याला उपदेश केला. म्हणे अर्जुना आदि पाही हे उचित काय ये ठाई तू कवण हे काही करीत हासे. वाङ्मयाच्या या अमृत कुंभामधून बरसणाऱ्या शुद्ध ज्ञानाच्या अमृतधारांचं पौरजनांच्या हृदयावर अभिसिंचन होत होतं. आत्म्याचं विवेचन करताना ज्ञानेश्वर म्हणाले, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. या आत्म्याला शस्त्रही तोडत नाही, याला अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही, वारा सुकवत नाही. हा विनाशी सर्वव्यापी स्थिर अचल आणि चिरकाल राहणार आहे. अर्जुना हा नित्यू अचलू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण. या परमात्म्याचं ज्ञान होणं हेच अतिशय महत्वाचं आहे. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेदरहित. प्रसन्न ओव्यामधून दररोज गीतार्थाचा पट साकार होत होता. स्वकर्म कर्मसन्यास, ध्यान आणि अभ्यास, ज्ञान आणि विज्ञान, तारक ब्रह्म, राजमुद्रा, विभूती विस्तार, विश्वरूप दर्शन, भक्ती, क्षेत्र क्षेत्रज्ञ, गुणत्रय विभाग इत्यादी 18ही अध्यायांचं विवेचन दर दिवशी ज्ञानेश्वरांच्या समर्थ आणि प्रासादिक वाणीद्वारे श्रवण करून सर्वसामान्य जनमानस कृतकृत्य झालं. साता हि हो सागराते सोपे भरता अमृते दुवाळ नोहे ताराते चंद्र करता. 7 समुद्र अमृताने भरून ठेवणं सोपं आहे. कल्पतरूंचे बागी लावता येतील, ताऱ्यांना चंद्र करणं कठीण नाही. परंतु या गीतादेवीच्या अर्थाचं वर्म गुरुप्रसादाशिवाय समजायचं नाही. सद्गुरूंच्या कृपेनं
सर्व लोकांना डोळ्यांनी दिसावं असं सुबोध भाष्य माझ्या हातून झालं. गीतेचं अर्थरूप देवालय 18 अध्यायरूपी कळसा सुद्धा रचून त्यामध्ये श्री गुरुचं आत्मलिंग स्थापन करून त्याची पूजा केली. गीता ही निष्कपट माता आहे. मुमुक्षू ही सैरावरा धावणारी अजाण बालका आहेत. या मायलेकरांची दृष्टीभेट घडवून आणणं हा संतांचा धर्म आहे. गुरुमावली, आपल्या प्रसादामुळे हा ग्रंथ समाप्त झाला. माझ्या पूर्वजन्मीचं फळ मला प्राप्त झालं. तुमच्या कृपेनं हे धर्मरूप कीर्तन सांगतेच आलं. आता कृपा करून या वाग्यज्ञानं संतुष्ट होऊन मला आशीर्वाद द्यावा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायला. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. धूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात प्राणी जात. श्री क्षेत्र पंढरपूर. पूर्वेला चंद्रबिंब अवतरलं. रात्रीचा दुसरा प्रहरी उलटला. ज्ञानेश्वरांना आता निद्राच येत नव्हती. देहाचे सारे बंध शिथिल झाले होते. समाधीची अनिवार्य ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. गुरुमाऊलीची आज्ञा मिळाली होती. आता फक्त पांडुरंगाची अनुज्ञा हवी होती. ज्ञानेश्वर उठले. राऊळात आले. नंदादीपाच्या शांत प्रकाशात पांडुरंगाची सगुण मूर्ती प्रसन्नपणे उभी होती. ज्ञानेश्वरांनी एकचित्तानं त्या मूर्तीकडे टक लावून पाहिलं. मूर्ती शांत स्वरूपाचं स्मितहास्य करते असं त्यांना भासलं. त्यांनी पांडुरंगाच्या चरणाला आपल्या दोन्ही हातांनी मिठी घातली. त्याच्या पावलावर मस्तक टेकून ते भावसमाधीत गेले. डोळ्यामधून चिरंतन भेटीची अपार करुणा झरत होती. ज्ञानेश्वरांच्या मनातले विचार पांडुरंगाच्या आत्मस्वरूपाला आपोआप जाणवत होते. मोह, दंभ, अभिमान निष्प्रभ झाले. रूढीबंधनं शिथिल झाली. साऱ्या समाजाला सगुण भक्तीची महती पटली. गुरुकृपेनं वाणीला अमृताचं माधुर्य मिळालं. ज्ञानाचा अश्वत्थ अंगणी बहरला. त्या तरुतळी श्रांत क्लांत समाज मानसाला थंडगार सावलीचा विसावा मिळाला. आता या जडदेहाची सांगड अशीच कशासाठी बांधलेली ठेवायची? हे विश्वनाथा, मला आता समाधी घ्यायची, सगुण समाधी. सद्गुरूंची अनुज्ञा मिळाली. आता आत्मस्वरूपा तुझी अनुज्ञा हवी. आजवर अपार भक्तीनं तुझं गुणगान केलं. पवित्र वेदांचा खरा अर्थ वर्णाश्रमानं पायदळी तुडवला होता. रूढीची बंधनं पायी अडकली होती. माणुसकीची हळुवार फुंकर घालत ही रूढीबंधनं मी तुझ्या सहकार्यानं शिथिल केली. सगुण भक्तीचा सोपा मोक्षमार्ग सर्वसामान्य माणसाला कळला. त्यासाठी तुला अविरत साकडं घातलं. आपल्या मायेची लीला दाखवून तूही मला सदैव साथ दिलीस. पांडुरंगा, या तुम्हीच्या बंधनातून आता मला सुटू दे रे. तुझ्या स्वरूपात एकरूप होऊन जाऊ दे. सूर जसे तालात मिसळतात तसा, नाद जसा तालात मिसळतो तसा, सूर जसे आलापात मिसळतात तसा, नाद जसा तालात मिसळतो तसा जीवाशिवाची भेट होऊ दे. लाभलेल्या मनुष्य जन्माची सांगता घडू दे. उभारलेल्या घरावर कळस चढू दे. भक्तीला प्रेमामृताचा पान्हा फुटू दे. पांडुरंगा, मला अंत नकोय, मला विकास हवाय. शरीराला मूलबंध देऊन सदैव बहरलेली पौर्णिमा मला पाहिजे. चांदण्यांचं आनंदगीत मला सदैव श्रवण करायचंय. श्रीहरी, या नरदेहातल्या साऱ्या हेतूंची आता मुक्ती झाली आहे. माझ्या कवाडी तुझं सगुण रूप मी आनंदानं निरखतोय. मी आनंदात आहे, अखंड अपार आनंदात आहे. दुःख खेद यांचा कुठलाच बडीवार आता उरला नाही. ही आनंदगाथा तुझ्या चरणयुगलावर अर्पण केली आहे. माझं मी पण सरलाय, तू पणही सरलाय. आपण दोघंही एकरूप झालोय. श्री ब्रह्माचा अनादि ओंकार आपल्या दोघांच्या हृदयात सदैव परावर्तित होतोय. या ओंकाराला दिशांचं माध्यम नाही, शब्दाची आर्तता नाही, तालाची क्षितिज नाहीत. याला फक्त एकच तेजस्वी कोंब आहे, नवनिर्मितीचा, विश्वशांतीचा, सौख्य समृद्धीचा. अवकाशाच्या पोकळीत हा ओंकार स्वर भरून उरलाय. चिदानंदाची अलौकिक स्तोत्रगात तो सृष्टीच्या निर्मितीपासून अवकाशात विहार करतोय. जिथं वेदनेचं अस्तित्व आहे तिथं ती वेदना आनंदरूप करायला तो वादळाची झेप घेऊन जातोय. जिथं क्रौर्य आहे तिथे तडितेचा वर्षाव करतोय. जिथं अज्ञान आहे तिथे शुद्ध ज्ञानाची बरसात करतोय. दयाघना,
तुझ्या आशीर्वादानं हा अलौकिक ओंकार स्वर मला माझ्या मुठीत पकडून ठेवायचा आहे. माझ्या सगुण समाधीच्या कवाडी जो येईल ना त्याला चिदानंदाचं हे स्तोत्र ऐकवायचं आहे. सगुण भक्तीच्या वेलीवर या ओंकार स्वरांना शिंपडायचं आहे. ही सारी कर्तव्य मला जडदेहाची ही सांगड अशीच बांधलेली ठेवून नाही पार पाडता यायची रे. आता कृपेचा वर्षाव कर आणि आनंदानं सगुण समाधीची अनुज्ञा दे. ज्ञानेश्वरांच्या मनातली एक विरहिणी अभावितपणे पांडुरंगाच्या कृष्ण स्वरूपाला अळवू लागली. श्री क्षेत्र आळंदी. एकादशीचा दिवस उजाडला.
सारी आळंदी हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेली. ज्ञानदेवाची सारी सेवा आता आपणच करायला हवी असं नामदेवाने ठरवलं. एकादशीच्या दिवशी त्याने रात्रभर कीर्तन केलं. द्वादशीला उपोषणाचं पाळणं साऱ्या आळंदीकरांनी आपल्या अंगावर घेतलं. मुदगल शास्त्र्यांनी आणि रमाबाईंनी इंद्रायणीच्या काठावर साऱ्या भागवतांची भोजन पंगत बसवली. धर्म, पंथ, वर्ण, जाती सारे भेदभाव विसरून वैष्णवांची ती पंगत मुदगल शास्त्री आणि रमाबाई वाढत होते. प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणीच यांच्या स्वरूपानं हा भोजन प्रसंग पार पाडतायत असं नामदेवांना वाटलं. रमाबाईंनी रुक्मिणी रूप घेऊन ज्ञानेश्वरांच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला. त्यांच्या पानात दहीभात कालवून तो त्या आपल्या हातानं ज्ञानेश्वरांना भरवू लागल्या. ज्ञानेश्वरांना वाटलं, इंद्रायणी काठच्या पर्णकुटीत आपली माताच आपल्याला अपार वात्सल्यानं हा राघू चिमण्यांचा घास घालते. निवृत्तीनाथ अंतर्बाह्य शांत होते. सोपाना ब्रह्मस्वरूपात वेढला होता. मुक्ताईचा सारा देह चेतनेनं दैदिप्यमान झाला होता. नामदेव मात्र सारखे तळमळत होते. द्वादशीची सारी रात्र त्यांनी जागून काढली. आपल्या 4 मुलांच्याकडून त्यांनी समाधीस्थान आतून बाहेरून स्वच्छ करून घेतलं. समाधीच्या आसनाभोवती बेल, तुळशी, फुलं हंतरून ठेवली. त्रयोदशीची सकाळ उजाडली. ज्ञानेश्वरांनी इंद्रायणीवर स्नान केलं. सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. वैष्णवांनी त्यांच्या कपाळी बुक्का लावला. नामदेवांनी चंदनाची उटी करून ठेवली होती ती त्यांनी स्वतःच्या हातानं ज्ञानेश्वरांच्या अंगाला लावली. सच्चिदानंदांनी ज्ञानेश्वरांना प्रणिपात करून त्यांच्या कंठात तुळशीची सतेज माळ घातली. मुद्दाम तयार केलेली भावार्थ दीपिकेची आवृत्ती त्यांनी समाधीस्थानी नेऊन ठेवली. साऱ्या वैष्णवांनी हरिनामाचा गजर केला. शिंग तुताऱ्या निनादू लागल्या. ढोल दमामे गरजू लागले. मंद पावलं टाकीत ज्ञानेश्वर सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघाले. सभोवतालचे सगळे सोयरे दुःखाश्रू ढाळत होते. ज्ञानेश्वरांना क्षणभर करुणा आली, पण नंतर त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले आणि स्वानंद सरोवरात प्रवेश केला. नामदेवाच्या कंठातील वीणा आपल्या हाती घेऊन त्यावर आपली मृदुल बोटं फिरवत ज्ञानेश्वरांनी अनाहत नाद निर्मून साऱ्या वैष्णवांच्या संभ्रमाची शांती केली. स्तब्ध होऊन ते वैष्णव ज्ञानेश्वरांच्या कंठातून बाहेर पडणारी शब्दमौक्तिका ऐकायला उत्सुक झाले. मुक्त स्वरात ज्ञानेश्वर म्हणत होते, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट पैझाला, नाम आठविता रूपी प्रगट पैझाला. गोपाळा रे गोपाळा रे गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लाव मला, ध्यान लाव मला. गोपाळा रे गोपाळा रे गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लाव मला, ध्यान लाव मला. माध्यान्ह प्रहर झाला. निवृत्तीनाथ आणि पांडुरंग स्वरूप नामदेवानी परमात्म स्वरूपात एकरूप झालेल्या ज्ञानेश्वरांच्या स्कंदाला धरून त्यांना उठवलं. साऱ्या वैष्णवांनी जय जयकार केला. गुलाल बुक्का उधळला गेला. आकाशात देव, यक्ष, गंधर्व स्तुतिस्तोत्र गात असावेत त्याप्रमाणे भजनाने सारा परिसर व्यापला. ज्ञानेश्वरांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणिपात केला. निवृत्तीनाथांनी अपार स्नेहानं ज्ञानेश्वरांना आलिंगन दिलं. सारा परिसर स्तब्ध झाला. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, सद्गुरूची अमर्यादा तू कधी केली नाहीस. आज परमात्म स्वरूपाची प्राप्ती होत असताही तू माझा आशीर्वाद घेतलास. गुरु शिष्यपणाला आनंदरूप दिलंस. जनता जनार्दनाला गीतार्थ सांगून त्यांच्या कंठात आत्मज्ञानाच्या गुढ माळा घातल्यास. तुझ्यासारखा तूच आता पुन्हा असा द्रष्टा त्रिभुवनात होणे नाही. स्वानंदात रमलेल्या ज्ञानेश्वरांच्या मुखकमलावर एक दिव्य हास्य विलसत होतं. निवृत्तीनाथांनी आणि नामदेवानी त्यांना समाधीस्थानी आणलं. नामदेवानी सिद्धेश्वरासमोरचा पुरातन ढवळा नंदी हलवला. विवरामध्ये प्रवेश केल्यावर ज्ञानेश्वरांना आसनावर बसवून नामदेवांच्या अंतःकरणातले पांडुरंग म्हणाले, ज्ञानदेवा, सूर्य, चंद्र, तारे, आकाश जोवर स्थिर आहेत तोवर तुझी समाधी स्थिर राहील. नामदेवांनी नंदादीप चेतवला. रत्नदीपाचा प्रकाश पडावा त्याप्रमाणे सारी समाधी स्वर्गीय प्रकाशानं उजळून निघाली. ज्ञानेश्वरांनी पद्मासन घातलं. नामदेव भरल्या कंठानं म्हणाले, ज्ञानदेवा, जोपर्यंत एक क्षितिमंडळ आहे, समुद्र तळ आहे, तोपर्यंत तुझी संजीवन समाधी निरंतर राहू दे. कल्पक्षयानंतर तू यथाकाली पांडुरंग स्वरूपात एकरूप होशील. या अवनीवर जो तुझ्या पवित्र नामाचा जप करील तो सदैव पूर्ण ज्ञानी होईल. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना पुन्हा एकदा मस्तक लावून नमस्कार केला. नामदेवांच्या स्वरूपात त्यांना सदैव पांडुरंग दर्शन होत होतं. या सगुण रूपाकडे अनिमिष नेत्रांनी पाहत ज्ञानेश्वर म्हणाले, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देव, पाद पद्मी ठेवा निरंतर निरंतर.
खात्रीवार हात जोडून ज्ञानेश्वरांनी आपले नेत्र मिटून घेतले. भीममुद्रा लावली. नंदादीपाचा शांत प्रकाश सर्वत्र पसरला. सुगंधित फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. तुलसीपत्रांनी समाधीचं पावित्र्य अधिकच पवित्र केलं होतं. समाधीस्थ ज्ञानेश्वरांना वंदन करून निवृत्तीनाथ आणि नामदेव बाहेर आले. नामदेवांनी थरथरत्या हाताने समाधीवर जळशिळा बसवली. निवृत्तीनाथ एकचित्त होऊन त्या शिळेकडे पाहू लागले. सार चराचर स्तब्ध झालं. अश्वत्थावर कधी न दिसणारी सतेज फुलं उमलली. त्या फुलांचा या शिळेवर वर्षाव झाला. वाहती इंद्रायणी अभावितपणे थांबली. वारा समाधीवर विंझण घालू लागला. नामदेवांच्या भावना प्रधान मनाला हे सारा असह्य झालं. ते भरल्या कंठानं म्हणाले, सांगणे कोणास गाथा कंठ माझा गाठला. सांगणे कोणास गाथा कंठ माझा गाठला. आसवानी या शिळेचा काठ ओला झाला. आसवानी या शिळेचा काठ ओला झाला. मेघ मी निष्प्राण उरलो. मेघ मी निष्प्राण उरलो. सकल वर्षावर्षिणी जळ शिळा मी पाहिली.